दुसरा अध्याय आणि वचन 11 पासून ते 15 पर्यंत आपण बघणार आहोत. कॉलेशियन्स चॅप्टर 2 वर्स 11 to 15 आपण पाहणार आहोत. मागच्या रविवारी आपण 10 पर्यंत गोष्टी बघितलेल्या होत्या आणि 10 पर्यंत आपण ज्यावेळेस गोष्टी पाहिल्या, काही गोष्टी माझी इच्छा होती की मागच्याच रविवारी 15 पर्यंत घ्यावं, पण मागच्या रविवारी काय आपल्याला झालं नाही. मग या रविवारी आपण थोडंसं चांगल्या रीतीनं अजून कसं समजून घेता येईल ते बघू. संत पॉल ज्यावेळेस कलसेच्या लोकांना हे पत्र लिहित आहे, आपण पाहिलेलं आहे की कलसेच्या लोकांना पत्र लिहित असताना तो जो आहे संत पॉल तो सध्या जेलमध्ये आहे, म्हणजे तुरुंगात आहे. आणि तुरुंगामध्ये असताना त्या ठिकाणावर तो पत्र लिहित आहे. त्याला काही वेदना आहे, त्याला त्रास आहे आणि तशामध्ये असताना पण तो कलसेच्या लोकांना थोडंसं उत्तेजन द्यावं, कलसेच्या लोकांना त्यानं विश्वासामध्ये अजून उचलून धरावं असं उत्तेजन तो देत असतो. आणि आपण पाहिलेलं आहे की त्याची इच्छा होती की त्यानं त्या ठिकाणी कलसे या ठिकाणी जावं, कारण कलसे त्यानं अजून तोंडेतोंड त्याची ओळख त्यांना नाहीये, म्हणजे समोरासमोर ओळख नाहीये. जशी रोमच्या लोकांना त्याची तोंडेतोंड ओळख नव्हती, कलसेच्या लोकांनाही त्याची तोंडेतोंड ओळख नाही. पण एपफ्रास जो आहे त्यानं या ठिकाणी मंडळीची स्थापना केलेली आपण पाहतो. आणि एपफ्रासनं तिथंच नाही तर एपफ्रासनं अजून काही मंडळांमध्ये पण सेवा कार्य केलेलं आहे आणि एपफ्रासनं त्या ठिकाणी मंडळ्या प्रस्थापित केलेल्या आहेत. आणि पॉल जो सध्या तुरुंगवासात आहे, पॉल पत्र लिहितात त्यांना सांगत आहे की माझी इच्छा आहे तुमच्याजवळ यायची आणि तुमच्याजवळ येऊन मला तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगायच्या आहेत, वचनातून चालवायचं आहे, पण त्याच्या अगोदर थोडंसं लक्ष द्या. आणि आपण पाहिलं की तो काय म्हणत आहे की लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या चालीरीती ज्या आहेत, जे तुम्ही स्वीकारलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही चाला. म्हणजे तो जो विश्वास आहे, जो विश्वास एपफ्रोदितनं तुम्हाला सांगितलेला आहे, एपफ्रासने सांगितलेला आहे, तर एपफ्रासचा जो काही शिक्षण आहे त्याच्याकडे लक्ष द्या, तिथून हटू नका असं त्यांना तो म्हणतो. आणि जे तुम्ही स्वीकारलेलं आहे त्याच्यामध्ये चाला असं 6वं वचन आपण पाहतो. आणि मग आपण 8व्या वचनानंतर पाहतो की काही लोक आहेत म्हणतो त्या ठिकाणी, काही लोक आहेत जे अन्य शिक्षण देत आहेत. आपण वारंवार पॉलाच्या या पत्रांकडे ज्यावेळेस बघतो, पॉल अँड एपिस्टल्समध्ये, तर पॉल जो आहे तो अन्य शिक्षणावर सारखं बोलत आहे. मला तुम्हाला काय एनकरेज करायचं माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त नुकताच गेलेला आहे, म्हणजे अराउंड एक थोडाच काळ, एक 20-30 वर्ष किंवा 40 वर्षाचा हा जो कालखंड आहे, याच्यामध्ये अनेक ख्रिस्त स्वतःला दर्शवणारे, अन्य शिक्षण देणारे, केवळ कर्मांकडे पहा, येशू ख्रिस्त ठीक आहे पण कर्म पण महत्वाचे आहेत असं म्हणणारे लोक उदयास आलेले होते. मला आठवतं की ज्यावेळेस आम्ही बायबल कॉलेज शिकत होतो त्यावेळेस ना त्या एका शिक्षणामध्ये एक सर सांगत होते की प्रभू येशू ख्रिस्तानंतरच्या कालखंडामध्ये येशू नावाचे अनेक लोक उदयास आले आणि ते स्वतःला येशू म्हणून प्रमोट करू लागले की वी आर ख्राइस्ट, मसीहा असं ते प्रमोट करू लागले. आणि येशू हे नाव त्यांचं होतं. आणि अनेक लोक कन्फ्यूज होऊ लागले, म्हणजे लोकांना कसे आकर्षित होतील त्यांच्याकडं हा त्यांचा एकमेव प्रयत्न होता. म्हणून ते काय करू लागले की स्वतःला आम्ही येशू आहोत, जो येणार आहे तो मीच आहे असं दर्शवू लागले. आणि छोटे छोटे गट पण झालेले होते लोकांचे. जर तुम्ही आज पाहिलं, आजच्या या युगामध्ये जर कोणी एखादा सो कॉल्ड गुरु जन्माला आला तर जरा जरी त्याच्याकडे काही वेगळं असेल तर लोक तिकडे आकर्षित होतात. रिसेंटली तुम्हाला आठवतं पुण्यामध्ये एक इंजिनियर मुलगा होता, तरुण, आणि त्यानं एका ॲपद्वारे तो गुप्त गोष्टी जाणून घ्यायचा. रिसेंटली तुम्ही न्यूज बघितली की एक 6-7 महिन्या अगोदर पुण्यामध्ये होतं आणि तो बाबा झालेला होता. इंजिनियर होता पण बाबा झाला. त्यानं काय केलं, ज्यावेळेस त्याला भक्त भेटायला यायचे त्यांच्या मोबाईलमध्ये तो एक ॲप डाउनलोड करायचा आणि त्यांना तो सांगायचा की तुम्ही हे आता मोबाईल घरी घेऊन जावा. आणि मग त्या मोबाईल जे आहे ते गुप्त गोष्टी त्यांच्या ऐकायचं, त्या ॲप ते आहे ते ऐकायचं आणि ह्याला ते समजायचं. तुम्ही पहा एक 6 महिन्यापूर्वी पुण्याची न्यूज, आणि तो ऐकायचं सगळं त्यांच्या गुप्त गोष्टी. नंतर कधी कधी तो असं सांगायला की तुमचा कॅमेरा ऑन ठेवून तुम्ही काही गोष्टी करा, फक्त काही नाही करायचं, फक्त कॅमेरा ऑन ठेवायचा. आणि लोक करू लागले आणि त्याचा परिणाम असा झाला की खूप साऱ्या गोष्टी, मग ते नेक्स्ट टाइम ज्यावेळेस यायचे त्यावेळेस त्यांना तो सांगायचा तुमच्या जीवनामध्ये हे चालू आहे, तुमच्या जीवनामध्ये ते चालू आहे. आणि ते म्हणजे बाबा एकदम अंतर्ज्ञान आहे, बाबाला सगळं कळतं, बाबानं आतमध्ये एक ॲप ठेवलेलं आहे. आणि त्यांचा कोणताच एक भक्त होता म्हणे, त्याला असं झालं की बाबांकडे जेव्हा मी तो मोबाईल दिला तेव्हापासून माझा मोबाईल खूप गरम व्हायला लागला. आणि म्हणून त्यानं त्याच्या एका मित्राकडे रिपेअर करायला दिला आणि त्या मित्रानं त्याला सांगितलं, कम्प्युटर लावलेलं, की तुझ्यामध्ये एक असं ॲप आहे ज्याच्यामुळे तो गरम होत आहे. आणि मग त्यानं ते कनेक्शन लावलं आणि जेवढे लोक त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे तो गेला आणि त्यांना विचारलं तुमच्या मोबाईलमध्ये पण हे ॲप आहे का.
बोलतो हा हाय. तर सगळ्या त्या भक्त लोकांकडे ते ॲप होतं आणि मग त्याने ते समजले की बाबा रे हे काहीतरी मोठाच स्कॅम आहे आणि हे फार अश्लीलतेकडे पण गेलेलं होतं. आणि मग त्याला अटक झाली आणि सध्या तो तुरुंगवासात आहे. पण तो काही वेळेतच हिट झालेला होता एकदम. म्हणजे लोकांना जरही काही वेगळं दिसलं लोक तिकडे लगेच अट्रॅक्ट होतात. येशू ख्रिस्ताच्या कालखंडामध्ये हे अन्य शिक्षण जे आहे हे तशाच प्रकारचे होतं. काही लोक जे आहेत ते आम्ही येशू आहोत, जो येणार होता तो तोच आहे, ज्यानं जो बोलून गेला मी येणार आहे, अरे ते आम्हीच आहोत असे समजून काही काही गट तयार होऊ लागले आणि हे सगळे पसरू लागले. आणि त्याच्यामध्ये विशेष करून मंडळीला जे डॅमेज करणारं आहे ते काय होतं माहिती आहे का, सगळ्यात डेंजर मंडळीला डॅमेज करणारं तर ते असं होतं की यहुदी शिक्षण जे आहे ते ख्रिस्ती कृपेद्वारे जे तारण आहे त्याच्यामध्ये यहुदी शिक्षण घेऊन यायचं. आणि यहुदी शिक्षणाचा सगळ्यात इम्पॉर्टंट घटक म्हणजे काय तर सुनता सर्कमसिजन. की आम्ही यहुदी आहोत. काय चिन्ह आहे बरं तुम्ही यहुदी आहात तर सुनता सर्कमसिजन. आणि ती सुनता जी आहे ना ती महत्वपूर्ण आहे. आणि ते लोक काय बोलू लागले माहिती आहे, येशू विश्वास ठेवता, तुमचं चर्च आहे, तुमची मंडळी आहे, एकदम बरं. मग ते कनेक्शन लावायचे. येशू कुठून आला, यहुदी येतात. यहुदी काय विश्वास ठेवतात असा. येशू ख्रिस्ताने नियम मोडले का नाही, मग तुम्ही कशी मोडताय, तुम्ही का सुनता करत नाही, तुम्ही सुनता करायला पाहिजे. आणि पहा जे काही शिष्य होते त्यांनी केलेली का, हो केलेली, मग तुम्ही का करत नाही. आणि अशा प्रकारचा दबाव ते मंडळीवर टाकत होते. येशू ख्रिस्त ठीक आहे पण तुम्हाला सर्कमसिजन सुनता गरजेची आहे. आणि ते तशा प्रकारचा दबाव टाकत होते. आणि संत पॉल जो आहे, संत पॉल तो दबाव मंडळीचा ओळखतोय. कारण मंडळी कन्फ्यूज होत आहे, मंडळीला समजत नाही की आम्ही कुठं जावं, आम्ही काय करावं. तुम्ही पहा आजही काही लोक आहेत जे म्हणतात की ठीक आहे शिक्षण बरोबर आहे पण तुम्ही हे करता का, कदाचित ते शास्त्राला धरून नाहीये, ते बाहेरचं आपल्याला समजत नाही. ते म्हणतात ओके तुमच्यामध्ये हे आहे का, अजून ह्याच्यामध्ये ही भर तुमच्यामध्ये येत आहे का. म्हणजे ऍडिशन जे आहे ते करण्याचा प्रयत्न करत आहे. तर कृपेद्वारे येशू ख्रिस्ताच्या त्याने केलेल्या कृपेद्वारे जे तारण आहे त्याला ते कर्माची जोड देतात आणि कर्म सांगत आहेत. आणि हे फार डेंजरस आहे मंडळीसाठी आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी की येशू ख्रिस्तानं तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा केल्याने आपल्याला तारण दिलं. या तारणामध्ये आणि कर्म आणि कृती जी आहे ती महत्वपूर्ण आहे. हे अन्य शिक्षण आहे. आणि हे अन्य शिक्षण संत पॉल आता सांगत आहे की लक्षात घ्या, ते लोक येत आहेत तुम्हाला बोलत आहेत. गलतीच्या लोकांना बिलकुल तेच झालेलं होतं. गलेशियन्स मध्ये तोच गोंधळ होता, कलेशियन्स मध्ये पण तोच गोंधळ आहे. कारण गलती हे परराष्ट्रीय लोकांचं चर्च आहे, गलती या प्रांतामध्ये परराष्ट्रीय लोकांची मंडळी आहेत, कलसे प्रांतामध्ये पण परराष्ट्रीय लोक आहेत, फक्त यहुदी लोक नाही आहेत. यहुदी लोक बालपणापासून काय करतात, जसे यहुदी लोक त्यांची सुनता होते, 8व्या दिवशी सुनता होते. आणि सेम गोष्ट काय आहे माहिती आहे की ही जाते की सुनता होत असते. त्यामुळं यहुदी सुनता होते का, होते. परराष्ट्रीय लोक सुनता करतात का, नाही. मग क्वेश्चन मार्क त्यांच्यावर येत आहे. तुम्ही परराष्ट्रीय असून सुनता करत नाही कारण तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता. हो, येशू ख्रिस्ताचा विश्वास कोणता आहे, यहुदी. तो कुठून आला, यहुद्यातून. शिष्य कोण आहेत, यहुदी. त्यांची सुनता झालेली ते होत, तुमची का नाही होत. आणि लोक दबावाखाली जातात, ते कर्मांकडे जातात, ते नियमांकडे जातात. आणि जर तुम्ही एक नियम पाळता तुम्हाला अन्य नियम पाळणं गरजेचं आहे. अरे काय करावं. आणि मग पॉल त्यांना एक जबरदस्त अशी गोष्ट शिकवतो, त्यांना एक अद्भुत अशी गोष्ट सांगतो जी आजच्या मंडळीसाठी पण तेवढीच महत्वाची आहे. तो काय म्हणत आहे बघा 11व्या वचनामध्ये. तो असं म्हणतो की पहा काही लोक तुमच्याकडे आले, अन्य शिक्षण घेऊन आले, काही लोक म्हणाले की हो हे गरजेचं आहे. आणि तो म्हणत आहे तुमच्यामध्ये म्हणजे त्यामध्ये तुमची देह स्वभावरूप शरीर काढून टाकल्याने जी ख्रिस्ताची सुनता म्हणजे हातांनी न केलेली सुनता ती तुमची सुनता झाली. म्हणजे तुमचं सर्कमसिजन झालं का, संत पॉल म्हणतो ऍब्सोल्युटली झालेलं आहे. मग ते सर्कमसिजन कोणी केलेलं आहे, देहाची सुनता नाही झाली आहे म्हणतो तुमची ती. म्हणजे आज तुम्हाला आणि मला जे एनकरेजमेंट करण्यात येत आहे, जे उत्तेजन देण्यात येत आहे ते हे आहे की तुमची आणि माझी सुनता देहाची सुनता नाही, तर तुमची आणि माझी सुनता खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. आणि ती सुनता म्हणजे हातांनी केलेली सुनता नाही. मग कसली सुनता आहे बरं, तर तो डायरेक्टली आता बोलत आहे सुनतेची जागा कुणी घेतलेली आहे. तो म्हणतो सुनतेची जागा तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा. तो डायरेक्टली सुनतेचा विषय आहे आणि तो जोडत कशाबरोबर आहे माहिती आहे, बाप्तिस्म्याबरोबर जोडत आहे. तो म्हणतो जेव्हा तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याचबरोबर पुरले गेला.
बापरे, म्हणजे बघा तो काय करत आहे, सुंताविषयी बोलत आहे, अचानक तो बाप्तिस्मा आणत आहे. उद्देश काय माहित आहे? उद्देश हा आहे की जी बाहेरची सुंता जी शरीरावर होते आणि खरी सुंता जी आहे ती एक्झॅक्टली हृदयावर होते. आणि संत पॉल त्या हृदयाच्या सुंतेबरोबर संदर्भात बोलत आहे. सुंता का लावून दिलेली होती परमेश्वर देवबापानं इस्रायलांना सुंता लावून देण्याचा उद्देश केवळ एकच आहे, तो काय, तुम्ही इतर राष्ट्रांमध्ये नाही, तुम्ही निवडलेले आहात. सुंता काय दर्शवत होती की तुम्ही निवडलेले आहात, तुम्ही वेगळे केलेले आहात, तुम्ही जगाच्या रहाटीप्रमाणे जगासारखे राहू शकत नाही. हे अद्भुत असं चिन्ह होतं. तुम्हाला ठाऊक आहे की ज्यावेळेस मोशेला देवबापानं बोलवलं, आठवतं तुम्हाला, मोशेला जेव्हा पाचारण केलं आणि मोशे निघाला, मोशेने विवाह कुणाबरोबर केलेला? काय नाव होतं बरं तिचं? मोशे सिपोरा होता. सिपोरा त्यांनी विवाह केला. मोशेला किती लेकरं होते? आणि ते मोशे आल्यानंतर कुठं झाले? एका डोंगराजवळ आले. मोशे झोपलेला होता, देवाचा आत्मा आला आणि तो कुणाला मारून टाकणार होता? का बरं? त्याची सुंता नाही झालेली. मग त्यांना बोलवलं, त्यानं म्हटलं चला मिस्रातून आणायचं आहे बाहेर. आणि तशी ती निघाले, पण लेकरांची सुंता केली नव्हती. देवाचा आत्मा आला आणि मारून टाकणार आहे. का बरं? अरे तुम्ही जगासारखेच आहात. सुंता म्हणजे जगापासून विभक्त, तुम्ही वेगळे केलेले आहात. युअर फोकस इज डिफरंट. आणि मग ज्यावेळेस आपण बाप्तिस्म्याकडे येतो, बाप्तिस्मा सेम आहे. तुम्हाला आणि मला नवीन जीवन देत आहे. नवीन जीवन कशा संदर्भात आहे की तुम्ही या जगाचे नाही आहात, तुम्ही ख्रिस्ताचे आहात. जे आंतरिक आहे त्याची बाह्य रीतीने तुम्ही काय करत आहात? स्वतःला प्रगट करत आहात, प्रसिद्ध करत आहात. सुंता काय आहे की आम्ही देवाचे आहोत, हे आता आंतरिक जे आहे आम्ही बाह्य प्रगट करत आहोत. आम्ही सर्कमसाइज्ड करत आहोत, आम्ही सुंता करत आहोत, आम्ही कबुली देत आहोत की आम्ही देवा तुझे आहोत. किती अद्भुत आहे बघा. आणि तो सेम गोष्ट म्हणत आहे की कबुली देणं काय? ख्रिस्त जो आहे, जसा तुमचा पापाचा जुना मनुष्य काढून टाकतो, ती कबुली आहे. पुरुषाच्या शरीरामधील तो असा भाग आहे ज्याची काही आवश्यकता नाही. इव्हन सायंटिस्ट सुद्धा असं म्हणतात की त्याचं सर्कमसिजन होतं. हे काय दर्शवत आहे? सूरज इथे समोर आहे. हे काय दर्शवत आहे? हे काय सांगत आहे आपल्याला? की सर्कमसाइज्ड, की सुंता होणं. ख्रिस्त जो आहे तो तसाच पापाचा जुना मनुष्य काढून टाकतो. जे मनामध्ये असणारं परिवर्तन आहे, जे होतं ना आतमध्ये असणारं परिवर्तन, ओ मी ख्रिस्ताचा आहे. तर बाप्तिस्मा तुम्हाला आणि मला हे दर्शवतो की आता ही बाह्य स्वीकृती आहे. जसं आम्ही प्रभूचे आहोत, इस्रायल म्हणतं आम्ही प्रभूचे आहोत, आम्ही प्रभूचे आहोत, आम्ही प्रभूचे आहोत. ओके, बाह्य स्वीकृती काय आहे? तुमची सुंता झालेली आहे. आणि इस्रायलला तो नियम होता, यहुद्यांना तो नियम होता. आज ते पाळतायत का? ॲब्सोल्युटली पाळतात. पण ज्यावेळेस आपण ख्रिस्ती विश्वासाकडे येतो, ख्रिस्ती विश्वासाकडे आल्यावर आपल्याला सुंता दिसत नाही. मग काय दिसतं बरं? वी सी दिस. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याचबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याचबरोबर उठविले गेला. मग आपण जिवंत आहोत. बाप्तिस्मा ही कृती आहे. मनामध्ये जे परिवर्तन होतं त्याचा बाह्य रूपी केलेला स्वीकार आहे. जसा जुना कपडा बदलावा तसे ख्रिस्ती जीवन जुना पाप प्रकृती दूर करतं आणि नवी निर्मिती आपली करतं. आणि येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्या संदर्भात बिलकुल ते केलं. तो हे का सांगत आहे? कारण अन्य शिक्षण मंडळीमध्ये घुसलेलं आहे. आणि अन्य शिक्षण काय आहे? ते बोलत आहे की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता? हा ठेवता. मग आता तुम्ही काय करायला पाहिजे? तुमच्या कृतीमध्ये उतरवायला पाहिजे. कसं उतरवणार बरं तुम्ही तुमच्या कृतीमध्ये? तर मग तो बाप्तिस्मा झालेला आहे. हो, बाप्तिस्मा झालेला आहे. मग तुम्ही काय करता? जुना मनुष्य काढून टाकून तुम्ही त्या नव्याकडे पाहू लागता.
आणि दॅट्स युअर फोकस. तो तुमचा फोकस आहे. जुनं जे अन्य शिक्षण आहे ते मंडळीत घुसलेलं आहे. अन्य शिक्षण जाऊन मंडळीला एकदम खेचून ताणून सांगत आहे की नाही करा, सुनता करा. यहुदी शिक्षणाकडे जावा, नियमांकडे जावा. येशू ख्रिस्त आहे, बरोबर आहे, पण याही गोष्टींचा स्वीकार करा असं ते म्हणत आहे. नियमांकडे घेऊन जात आहे. पण आपल्याला या ठिकाणी पॉल आता सांगत आहे 13व्या वचनामध्ये, जे तुम्ही आपल्या अपराधांनी, पुन्हा सांगत आहे, जे तुम्ही आपल्या अपराधांनी देह स्वभावाची सुनता न झालेले मेलेले होता, त्याने त्याच्याबरोबर तुम्हाला जिवंत केलं. तुम्ही काय झालेले होता? तुम्ही आपल्या अपराधांनी व आपल्या देह स्वभावाच्या बेसुंतीपणाने मेलेले होता. आपला जन्म जो आहे तो बेसुंतीपणामध्ये झालेला होता. मेलेले आपण. लहानपणापासून आपण ज्यावेळेस दावीद म्हणतो त्याप्रमाणे आईच्या उदरात असल्यापासूनचा मी पातकी, माझा पातकी स्वभाव मजमध्ये. एक छोटस मी ते एक फोटो बघितला. एक छोटासा मुलगा बसलेला आहे आणि तो विचार करत आहे की असं कसं माझ्याबरोबर झालं, की तो विचार असा करत आहे की आदामानं जे पाप केलं त्याच्या पापाचा परिणाम माझ्यामध्ये आला आणि मी पापी झालो. मग जेव्हा मी अब्राहमाकडे बघतो आणि अब्राहमाला किती आशीर्वाद आहेत, मग ते आशीर्वाद मला का नाही आहेत? तो म्हणतो सेल्फिश मोटिव्ह आहे माझा. हे देवा, तू आदामाद्वारे मला पाप दिलीस ना, मग अब्राहमाद्वारे आशीर्वाद पण दे. तो कंप्लेंट करते देवाला, असं का करतोस? पण हे किती सुंदर आहे बघा. आपण ज्यावेळेस पुढे जातो आपल्याला दिसतं की आदामाद्वारे पाप आहे ना, ज्याच्यामध्ये मी काहीच केलं नाही. पण त्याचबरोबर मी येशू ख्रिस्ताकडे बघतो, येशू ख्रिस्तानं माझ्यासाठी नीतिमत्व दिलंय, त्यासाठीही मी काही नाही केलं. मग जसं पापासाठी मी काही नाही केलं जे पाप मजमध्ये आलं, आणि मी त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताकडे बघतो त्याद्वारे नीतिमत्व मिळालं, त्यासाठीही मी काय नाही केलं. म्हणजे कर्मांद्वारे मला मिळालेलं आहे काय नाही, त्याच्या कृपेद्वारे मिळालेलं आहे मला. आणि म्हणून ज्यावेळेस मी पवित्र शास्त्रात पाहतो, संत पौल म्हणतो की तुम्ही आपल्या अपराधांनी व आपल्या देह स्वभावाच्या बेसुंतीपणाने मेलेले होता. आणि जेव्हा मेलेले होता, मृत मनुष्य असतो तो देवाकडे येऊच नाही शकत, कारण तो परजीवी आहे, असहाय्य आहे, प्रतिसाद देऊ शकत नाही, कारण तो मृत आहे. आणि ती अवस्था आहे बेसुंतीपणा, म्हणजे बिलकुल तो आहे. त्या संदर्भात म्हटलेलं असहाय्य. आपण आपल्या तारणा संदर्भात काहीच करू शकत नाही असे आपण लोक. तो हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे? कारण ख्रिस्ताप्रमाणे नव्हे. 8वं वचन पहा, व्हेरी इम्पॉर्टंट. कारण कसे लोक आहेत? ख्रिस्ताप्रमाणे नव्हे तर मनुष्याच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले ज्ञान, पोकळ भूलतापा यांनी येत आहेत आणि फसवत आहेत, हिरावून घेऊन जात आहेत, असे लोक मंडळीत घुसलेले आहेत. एकदम इमोशनल. मनुष्याला जसं हवा आहे, मनुष्याची काय गरज आहे ती जाणून त्याला सांगण्याचा आणि मंडळीमध्ये फूस लावण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून तो म्हणतो तुम्ही लगेच भुलणारे लोक आहात. कारण का? तुम्ही मृत आहात ना, तुमच्या बॉडीला उचलून कुठेही घेऊन जाण्यात येते. आणि ही तुमची अवस्था झालेली आहे, असे तुम्ही झालेले आहात. आणि त्यामुळे हे होत आहे. आता तुम्हाला गरज कशाची आहे? तो म्हणतो पहा, तुम्ही आपल्या अपराधांनी आपल्या देह स्वभावाच्या बेसुंतीपणाने मेलेले होता, त्याने तुम्हास आपल्या बरोबर जिवंत केलं. आणि लक्षात घ्या, जिवंत जो मनुष्य असतो ना, त्याला हात धरून उचलून कुठेही घेऊन जाता येत नाही बरं का. कारण जिवंत मनुष्य जिवंत आहे, तो मृत नाहीये. ही इज अलाइव्ह. आणि जेव्हा तो जिवंत आहे, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. म्हणजे मृतावस्थेतून तुम्हाला आणि मला उठवलं. दॅट्स ही. त्यानं तुमची आणि माझी सुनता केली. आणि ती शरीराची नव्हती बरं का, ती आंतरिक होती. आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला शारीरिक सुनतेची गरज आहे का? ऍब्सोल्युटली नाही. कारण आपण त्याच्यातून बाहेर आलेलो आहोत. आणि म्हणून जे तुम्ही तारलेले आहात, चिन्ह काय आहे बरं? जे आंतरिक कृपा पावलेली आहे, चिन्ह आहे बाप्तिस्मा. आणि बाप्तिस्मा काय? की स्वीकृती की आम्ही त्याचे आहोत. दॅट्स अ साइन. बाप्तिस्मा घेतल्यानं स्वर्गामध्ये माझा प्रवेश नक्की फिक्स झालेला आहे. म्हणून काही झालं तर मी बाप्तिस्मा घेतो असं नाही बरं का. एकदम
बाप्तिस्मा व्हायलाच पाहिजे. काही काही लोक म्हणतात नाही मी काय करतो माहिती आहे का पाळक साहेब, आम्ही इथं पण बाप्तिस्मा घेतला नाही, मी यार्देनेच जाऊन पण बाप्तिस्मा घेतला. काही लोक इस्रायलला जातात आणि बाप्तिस्मा यार्देनेच जाऊन घेतात. ऐकले का तुम्ही? हो, येशूचं बाप्तिस्मा झाला, तिथं बाप्तिस्मा, 2 बाप्तिस्मा. तिथं पाळक पण भाड्याने मिळतात बरं का. आणि तिथे जायचं, तिथे पैसे द्यायचे, मग तिथे बाप्तिस्मा पण होतो. मग काही लोक तिकडून पवित्र दगड वगैरे आणतात. येरुशलेमेवरून दगड आणलाय आम्ही, इस्रायलचं दगड. आपल्याकडे पण कोणतरी आलं होतं इस्रायलचं वाईन घेऊन. इस्रायल वाईन हे चालू आहे का? हे चालू आहे. कारण का? कर्मांकडे कसं आकर्षित करताय लोकांना. एक विधी, त्या विधीच्या इर्द गिर्द अशा काही गोष्टी बनवलेल्या आहेत की हा विधी जर नाही केला तुमचा प्रवेश स्वर्गातच नाही. प्रभू येशू ख्रिस्त कधीही तुम्हाला कुठल्याही विधीमध्ये अडकू इच्छित नाहीये बरं का, बिलकुल नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये ती उदाहरणं आहेत, त्याने ती तुम्हाला आणि मला दिलेली आहेत उदाहरणं. विधीमध्ये अडकवत आहे का? बिलकुल नाही. पण मनुष्याला त्याच्यामध्ये अडकायचं आहे, कारण त्याला गौरव प्राप्त होतो. तुम्ही जर नोट डाऊन केला असेल, हे जे विधी आहेत, बाप्तिस्मा आहे, प्रभुभोजन आहे, ह्या 2 विधीमध्ये अशा गोष्टी मनुष्याने इन्क्लूड केलेल्या आहेत. म्हणजे किती पवित्रता त्याला आणता येईल हा त्याचा प्रयत्न आहे. त्याच्या जीवनामध्ये आंतरिक पवित्रता किती आहे माहित नाही, पण तो हे विधी जे लावून दिलेले आहेत, या विधीमध्ये मला किती आणता येईल हा तो प्रयत्न करतो. तुम्ही पहा, अनेक मंडळांमध्ये प्रभुभोजन असतं महिन्यातून एकदा, पहिल्या रविवारी. मग तुम्ही बघितलं असेल, लोक पांढरे कपडे घालून येतात. कृतींमध्ये किती आनंद आहे, लोक पांढरे कपडे घालून येतात, एकदम पांढरे शुभ्र. आणि त्या रविवारी चर्चमध्ये भरपूर गर्दी. मग पाळक पुढच्या रविवारी प्रभुभोजन आहे, पाळकच्या वेळेस अनाऊन्स करतात, त्यावेळेस लोक प्रभुभोजन आहे, प्रभुभोजन आहे. बायका वगैरे पांढऱ्या साड्या घालून, डोक्यावर वगैरे घालून, का प्रभुभोजन आहे मला घ्यायचं. त्या कृतीला कसं केलेलं आहे बघा. येशू ख्रिस्त त्या कृतीतून आणि त्या विधीतून तुम्हाला आणि मला बाहेर काढत आहे, आणि मनुष्य त्या विधींमध्ये घुसत आहे आणि म्हणत आहे की हे जर नाही केलं तर मला स्वर्ग नाही. पण स्वर्ग त्यामुळे नाही, स्वर्ग प्रभू येशू ख्रिस्तामुळे आहे. सार्वकालिक जीवन प्रभू येशू ख्रिस्तामुळे आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं अर्पणामुळे आहे. आंतरिक शुद्धीमुळे आहे, बाह्य कृतीमुळे नाहीये. आणि हे कुठेतरी ना रॉंग मेसेज लोकांकडे पसरत आहे. आणि त्यामुळे ह्या 2 विधींकडेच मग काही नाही, आम्ही समोर जातो आणि गुडघ्यावर बसून घेतो आम्ही प्रभुभोजन. गुडघ्यावर बसून घेतलं जर मी नाही तर मग सार्वकालिक जीवनच नाही मला. मग काही जागा नसेल तरी पण मागं पुढं खुर्च्या करून कसं गुडघ्यावर मी जाऊ आणि कसं बसू, मग एकदम करून डोळ्यातून पाणी कसं काढू मी. प्रभुभोजन आहे ना, त्याचं मर्म मला नक्की माहित आहे का, कळालेलं आहे का मला. जे लोक ह्या कृतींमध्ये अडकलेले आहेत, तुम्हाला माहित आहे, ते त्या मर्मापासूनच लांब आहेत. आणि म्हणून संत पॉल ज्यावेळेस म्हणतो, त्याला समजल्याखेरीज, त्याचं मर्म जाणल्याखेरीज जो अयोग्य रीतीने घेतो. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, जे कोणी हे कृती करत आहेत, विधींना एका कृतीकडे आकर्षित करत आहेत आणि तिथं जे जात आहेत, ते त्या मर्मापासून खूप दूर आहेत, त्याच्या अर्थापासून खूप दूर आहेत. कारण त्याचा अर्थ एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त, वधस्तंभावर खेळलेला प्रभू येशू ख्रिस्त, दुसरं काहीच नाही. त्याला बाजूला ठेवून अजून मला त्याच्यामध्ये काय आणता येईल हा प्रयत्न आहे. मग आम्ही फक्त एकाच त्या वाटक्यात पितो, नाही, आमच्याकडे वेगवेगळे ग्लास आहेत. नाही, आमचे पाळक स्ट्रेट असतात, वाकत अजिबात नाही त्यावेळेस बरं का. त्यावेळेस केवळ सदरा घालणारेच लोक असायला पाहिजे. त्यावेळेस तो एकच दोरखंड बांधलेला पाहिजे कमरेला. नाही असं पाहिजे, नाही तसं पाहिजे, नाही बघा हे अशा रीतीने जायला पाहिजे. कसं काय हा उभा होता, हा गुडघ्यावर का गेला नाही, का बरं आहे ना असं केलं. या सर्व कृतींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. या संदर्भातच, या विधींकडेच प्रभू येशू ख्रिस्त त्याला बाजूला करत आहे.
आणि आपले लोक काय करत आहेत की कसं त्याला खेचून आणता येईल, तो एकमेव प्रयत्न आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त, संत पॉल याविषयी येशू ख्रिस्ताकडे तुम्हाला आणि मला घेऊन जातो प्रभू येशू ख्रिस्ताकडे, आणि तो म्हणतो त्यामध्ये तुमची देह स्वभावरूप शरीर त्यानं काढून टाकली आणि ख्रिस्ताची सुंता तुमची केली. ती ख्रिस्ताची सुंता होती. देह स्वभावच त्या ठिकाणी नाहीये. म्हणजे दैहिक स्वभाव, दैहिकता पूर्णपणे निघून गेलेली आहे. दृष्टिकोनच आत्मिक झालेला आहे. आणि दॅट्स आवर फोकस. तो आपला फोकस आहे. काय फोकस आहे बरं? की ख्रिस्ताने केलेली सुंता देहातून मुक्त. म्हणजे हातांनी केलेली नाही, ती झाली. तुमचा बाप्तिस्मा झाला. हो, लक्ष द्या. तारलेले लोक तुम्ही, जे तुमचा बाप्तिस्मा झाला, तुमचा तारण झालंय का? हो, तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याचबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याचबरोबर उठवले गेला. या लिव्हिंग बीइंग त्याच्याबरोबर. म्हणजे आपण ह्या जगामध्ये आहोत पण त्याच्याशी क्लिंग आहोत, त्याच्याशी एकनिष्ठ आहोत. आपण ह्या जगामध्ये आहोत, जगामध्ये राहत आहोत, जगामध्ये वावरत आहोत, पण आपण त्याचे आहोत. हे आपल्या मस्तिष्कामध्ये फिट आहे. आपण ह्या जगाचे नाहीत आणि ह्या जगाचे लोक आपल्याला कधी स्वीकारू शकत नाहीत, कधीच स्वीकारणार नाहीत. म्हणजे कदाचित तुमचे कितीही जवळचा एखादा मित्र असेल, हो खूप जवळचा मित्र आहे, आपण म्हणतो काय माझा फ्रेंड आहे, माझा जवळचा मित्र आहे. पण लक्षात घ्या, जर तो ख्रिस्ताचा नाही तो तुम्हाला कधी स्वीकारणार नाही. कदाचित तुम्ही लॉंग टर्म मध्ये राहाल, पण जो एक्सेप्टन्स आहे ना, इट्स ओनली कम थ्रू क्राइस्ट. केवळ ख्रिस्ताद्वारेच ते शक्य आहे. कारण ख्रिस्त जो मित्र असतो तो ख्रिस्तामध्ये बंधू होतो, आणि बंधू जे आहेत ते एकमेकांपासून कधी विभक्त होत नाहीत. लक्षात घ्या, मंडळीमध्ये हे बंधुत्वच असायला पाहिजे. ते कधी ईर्ष्येला जायला नाही पाहिजे, ते कधी द्वेषामध्ये जायला नाही पाहिजे. ज्या वेळेस हे जातं त्यावेळेस त्या बंधू नसून ते काहीतरी विचित्र गोष्ट त्यांच्या नातेसंबंधांमध्ये आहे. त्यामुळे मित्र नाही तर तो बंधुगण होतो. आणि दॅट्स द डेव्हलपमेंट. ती डेव्हलपमेंट आहे. म्हणून ह्या जगाबरोबरचे तुम्ही आहात का? नाही, या जगापासून वेगळे आहात. पहा, लक्षात घ्या, पुन्हा सांगतो मी, सुनतेला कधी विसरू नका. सुनता हे चिन्ह होतं परमेश्वराने इस्रायला दिलेलं. तुम्ही ह्या जगाचे नाही, तुम्ही ह्या जगाचे नाही, हे चिन्ह होतं. आणि तुम्ही पहा इस्रायलाचा ॲटिट्यूड फ्रॉम तिथून कसा होता. वी आर नॉट फ्रॉम दिस वर्ल्ड. ह्या जगाचे आम्ही नाव. तुम्ही इकडे बघू नका, तुम्ही तिकडे बघू नका. ते स्ट्रेट जायचे, ते नाही पाहायचे अन्य विश्वासणाऱ्यांकडे. दॅट्स द ॲटिट्यूड. कारण आम्हाला ह्या जगातून वेगळं केलेलं आहे. तुम्हाला माहित आहे सॅडेस्ट पार्ट काय मंडळीचा, आज आधुनिक मंडळांचा? चर्चेस वॉन्टेड टू बी लाईक अ वर्ल्ड. त्यांना जगासारखं बनायला आवडतं, त्यांना जगामध्ये गुरफटायला आवडतं, त्यांना जगामध्ये अनेक गोष्टी आत्मसात करायला आवडतात, त्यांना जगामधली संतुष्टता आवडते, जगामधला आनंद शोधायला जातात, जगामध्ये त्यांना बरं वाटू लागतं. हे आजची रियालिटी आहे. ते मिस द चर्च. हो, चर्च नो प्रॉब्लेम, विल गो समवेअर एल्स. मी सदैव तरुण मुलांना आणि मुलींना सांगतो, जी मुलगी तुमच्या आयुष्यामध्ये येईल आणि जी तुम्हाला म्हणेल की आज राहू दे ना, आज चर्च नको जायला, आज आपण फिरायला जाऊ, तिला जाऊ दे. त्याच्या पुढे नका तिला घेऊ सांगते, बिकॉज शी डझंट व्हॅल्यू. जर तो तसा आहे त्याला जाऊ दे, कारण तो प्रभूला व्हॅल्यू नाही करत, त्याच्या शिक्षणाला व्हॅल्यू नाही करत, त्याच्या सहभागितेला व्हॅल्यू नाही करत. अहो, आपण ज्यावेळेस वचनाकडे जातो आणि वचन पाहतो तर वचनामध्ये क्लिअर, जसे तुम्ही प्रभूचे आहात तसे आपल्या लाईफ पार्टनर संदर्भात लिहिलेलं आहे. म्हणजे
दॅट पर्सन नीड टू बिलॉंग्स टू द लॉर्ड फर्स्ट. देवाबरोबर एकनिष्ठ असायला पाहिजे. जर देवाबरोबर एकनिष्ठ नाही, जगाबरोबर एकनिष्ठ आहे, ख्रिस्तीय नावासंदर्भात काय मग? काय नाहीये. फार महत्वपूर्ण आहे. कारण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जगाबरोबर नाही तर देवाबरोबर एकनिष्ठ. काय माझी प्रीती, काय माझं प्रेम देवावर आहे का, जगावर आहे? अरे नाही. आणि आजची ही सॅड रियालिटी आहे की त्यांना काय आवडतं? त्यांना जग आवडतं. ते जगाकडे आकर्षित होतात. कारण जर आज तुमच्यामध्ये बसलेले लोक तुम्ही आहात इथं आणि तुमच्यामधील लोकांना जगामध्ये गोष्टी आवडत आहेत आणि त्याही देवाच्या नावामध्ये, तुमची परिस्थिती फारच कठीण आहे बरं का. कारण तुम्हाला तुमचा आनंद जगामध्ये शोधण्याचा प्रयत्न करत आहात. पण आपण पाहतो, संत पौल म्हणतो आहोत त्यानंतर तुम्हाला जगापासूनची सुटका केलेली आहे. तुम्ही बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याचबरोबर पुरले गेला. म्हणजे तुम्ही जगाला मेलेले आहात आणि तरी तुम्हाला तिथंच जायचं आहे, त्याच गोष्टी आत्मसात करायच्या, त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि म्हणून तो 13व्या वचनात याला म्हणतो, जे तुम्ही आपल्या अपराधांनी व आपल्या देह स्वभावाच्या बेसुंतीपणाने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याचबरोबर जिवंत केले आणि आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. हू डज दॅट? लक्षात घ्या, पापात मेलेला माणूस कधीच देवाकडे येऊ शकत नाही. म्हणून पुढाकार कोणी घेतलाय? आपण पाहिलं की देवानं पुढाकार घेतला, नॉट वी. नाही तर मृत मनुष्य, हे ऐक ना, मी तर मेलोय, मला उचलतोस का तू? डेड मॅन कॅनॉट प्रे. मृत मनुष्य प्रार्थना पण करू शकत नाही. अरे ऐक ना माझ्याकडे, तू जरा बघ ना. एक रात्र ज्यावेळेस परवा दिवशी आम्ही योगेश संगती बसलेलो होतो आणि योगेश संगती बोलत होतो आणि ही वॉज पोरिंग आउट हिज लाईफ आणि त्याचं जीवन ज्यावेळेस सांगत होता, तर त्याला आम्ही फक्त एक सांगितलं की इट इज ओनली बाय हिज ग्रेस. दुसरं काहीच नाही. फक्त देवाची कृपा आहे की तुला देवापण त्यातून निवडत आहे एखाद्याला. इट्स ओनली बाय हिज ग्रेस. त्याची कृपा आहे. अ डेड मॅन कॅनॉट कॉल. माझ्याकडे बघ ना जरा, मी येऊ का, चालेल का तुझ्याकडे? अ डेड मॅन कॅनॉट कॉल हिम. कारण तुम्ही आपल्या अपराधामध्ये मृत होता. जेव्हा आपण आपल्या अपराधामध्ये मृत आहोत, जगातील लोक मृत आहेत, ती कृपा देव कुणावरही नाही करत. देव बाप कृपा करतो आणि त्या कृपेसाठी तुमची आणि माझी योग्यता नाहीये. इट इज ही हू टेक इनिशिएटिव्ह. त्याची योजना तुमच्या संदर्भात आहे की ज्यानं तुम्ही जन्मा अगोदर त्यानं केलेला तो प्लॅन आहे की अमुक अमुक वेळेस मी तुझ्यावरती कृपा करेन. त्याला त्यांना एका बहिणीचं उदाहरण दिलं की एक बहीण आहे आणि जी सध्या आमच्या बायबल स्टडीमध्ये पण आहे. तर ती बहीण जी आहे ती ज्यावेळेस तिचे पती एक्सपायर झाले आणि ती फार एकटी होती, फार कठीण परिस्थितीत होती आणि तिला कुठं जावं काय करावं माहीत नव्हतं. कठीण परिस्थिती बहीण होती, तिची मुलगी होती आणि त्यांच्या शेजारी राहणारे एक ख्रिस्ती आंटी होती आणि तिने तिला पाहिलं की फार कठीण परिस्थितीत आहे, फार लहानमुख आहे, पती आता तरुणपणात गेल्यामुळं कदाचित ती काही डिसिजन घेऊ शकते आणि फार वाईट परिस्थितीत आहे. तर ती आंटी पटकून तिला म्हणाली की बाई ऐक ना, हे मला तुला असं बघणं बरं वाटत नाही आहे, तर कुठेतरी काहीतरी तू चांगलं ऐकावं असं मला वाटतं. तर एक काम कर, मी ना एक बाळक आहे त्यांना रिक्वेस्ट करते आणि तू फक्त त्यांचे काय कर, संदेश वगैरे ऐक आणि तिथं फक्त बसून राहा, तुला काय ऑनलाईन चालू आहे त्याचं बघ. आणि विधर्मी स्त्री कोणच नाही आणि ती त्या बायबल स्टडीला बसू लागली. ओके, ती 1 महिना बसली, 2 महिने बसली, 3 महिने बसली, 4, 5, 6 महिने बसली आणि देवाची कृपा तिच्यावर होत होती. विधर्मी असणारी एक बहीण आपली, ती बसली, तिला शास्त्र समजू लागलं. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, शी नेव्हर मिस इव्हन 1 क्लास. 3 वर्ष झाली, 3 वर्ष झाला बायबल स्टडी. तुला माहित आहे त्यांच्या चर्चमध्ये सध्या ती महिला वर्ग घेते. तिची प्रौढता आहे बघा, ती तिचा महिला वर्ग घेते, त्यांना लीड करते, मार्गदर्शन करते, सत्य वचन ठेवते, सांगते वचनाचं सत्य. तिचे घरचे तिला पूर्ण विरोध करत आहे पण ती स्टूड फर्म. आणि त्या बहिणीला म्हणतो की ही देवाची कृपा तुझवर झाली की फक्त मला बरं वाटावं म्हणून बसली पण प्रभूनं तीचवर कृपा केली. अ डेड मॅन कॅनॉट कॉल बट गॉड चोज हिम.
देवबाप निवडतो त्याच्या गौरवासाठी. देवबाप अशा लोकांची निवड करतो. फार आवश्यक आहे. त्यामुळे बाहेर जाऊन इतरांकडे बघा की यार ह्याची निवड नाही झाली, त्याची निवड नाही झाली, ह्याची निवड नाही झाली, but God chose me to be his vessel. माझी निवड केली, मला सत्य समजले, मी किती प्रेशियस आहे, मी किती महत्वपूर्ण आहे. मी माझ्या कुटुंबामध्ये म्हणत असतो की हे वचनाचं सत्य सर्वांनाच माहित आहे का? नाही माहित आहे. वेन वी सी अदर पीपल, आपल्या आजूबाजूला लोक आपण बघतो, अरे किती वाईट वाटतं की हे वचनाचं सत्य यांना नाही माहित आहे. अरे माझे नातेवाईक आहेत, अरे माझे बंधुगण आहेत, वचन सत्य त्यांना हे माहित नाही आहे. अरे हे कसं शक्य आहे, त्यांना ठाऊक नाही. देवबापानं कृपा नाही केली त्यांच्यावर, तुमच्यावर कृपा केली. You need to thank him for this. देवाला धन्यवाद द्या की देवाने तुमच्यावर कृपा केली. कृतज्ञ असा की देवा थँक्यू म्हणून. पण जर तुम्ही तुमच्या ह्या त्याने जी कृपा केलेली आहे त्याला जर कृतज्ञ नाही आहात, त्याला जर थँकफुल नाही आहात, तुमची दुर्दशा आहे बरं का. त्यामुळे तो तुम्हाला लेफ्ट राईट घेतल्याशिवाय राहणार नाही, तो तुम्हाला सरळ आणल्याशिवाय राहणार नाही तुमच्या लाईफमध्ये. त्याने एकदा कृपा केलेली आहे आणि तुम्ही जर ती जाणली नाही. मी कधी कधी मजाकमध्ये ह्याला आणि वाथीला बोलत असतो, तुम्हाला ना मी असं उलटं करेन, खालून मिरचीची पूड लावेन आणि मग तुम्हाला फटके देईन, असं बोलत असतो. तर हे जे आहे हे मी त्यांना आउट ऑफ लव वगैरे असं म्हणत असतो, उलटा करेन, मिरचीची पूड लावेन, फटके देईन, असं मी जेव्हा सांगत असतो हसतात. पण मी तुम्हाला खरं सांगू की जर तुम्ही कृतज्ञ नाही राहिला त्याच्या कृपेबद्दल, तो तुम्हाला उलट करेल, खालून मिरचीची पूड लावेल आणि तुम्हाला कसं सरळ करायचं त्याला ठाऊक आहे. ही नोज एक्झॅक्टली की तुम्हाला कसं सरळ करायचं. त्यामुळे जर तुम्हाला त्याची कृपा समजलेली आहे, तर त्याने तुमच्यावर केलेली आहे, तर कृतज्ञ असा, कृतज्ञ असा, कारण ते आवश्यक आहे. माहिती आहे की कृपा काय? त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिलाय, त्यानं त्याला मारलंय तुमच्यासाठी वधस्तंभावर. आणि ही साधी गोष्ट नाहीये. आणि हे तुम्ही हलक्यात जर घेतलं तर तुमची दुर्दशा फार डेंजरस आहे. ही गोष्ट हलक्यात घेऊ नका. काय मागणी आहे की तुम्ही ह्या जगाचे नाही. सुनता इस्रायलला सांगितले की तू ह्या जगाचं नाहीस. बाप्तिस्मा जी अंतःकरणाची जी सुनता आहे त्याचं बाहेर येईल चिन्ह आहे की आम्ही मृत आहोत, आम्ही पुरले गेलो आणि त्याचबरोबर उठवले गेलो. त्याचबरोबर म्हणजे विथ हिम, त्याच्याबरोबर त्याच्या गौरवासाठी उठविले गेलो. आणि मग हे उठविले गेलो त्यासाठी, तर त्याचंच गौरव करणं हा एकमेव उद्देश आहे. हलक्यात घेऊ नका. ओके, चालत असताना, बोलत असताना कदाचित क्लेपाक छान कपडे घातलेले आहेत, केस पण छान केलेले आहेत, ह्याच्याविषयी प्रौढी मिरवू नका बरं का. पाकिटामध्ये पैसे वगैरे पण आहेत, ह्याच्याविषयी पण प्रौढी मिरवू नका. तुमचा गर्व कशाविषयी पण असू नये बरं. माय फॅमिली, व्हेरी नाईस, माझा आई वडील काय जबरदस्त आहे, ह्याच्याविषयी पण गर्व करू नका. तुम्हाला माहिती आहे तुमचा गर्व कशावर असावा? तुम्ही तारलेले आहात येशू ख्रिस्तामध्ये, आणि आम्ही कृतज्ञ आहोत त्यासाठी, आम्ही थँकफुल आहोत त्यासाठी, आम्ही काय करू त्यासाठी. स्वतः त्यानं पुढाकार घेतला, त्यानं तुम्हाला आणि मला जिवंत केलं, त्यानं आपलं सर्व पाप माफ केलं. पाहतो काय म्हणत आहे, जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाच्या बेसुंतीपणानं मेलेले होता. तुम्ही पाहिलं की देह स्वभावाचा बेसुंतीपणा होता आणि त्या बेसुंतीपणानं आपण मेलेले. वी आर डेड, अहो मेलेले आपण. मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. ज्यावेळेस मी माझ्या जीवनाकडे पाहतो आणि माझं बालपण आठवतो, मी 3री, 4थी, 5वीत असताना स्वतःला किती दोष लावावा, स्वतःला किती वाईट समजावं. मला असं वाटायचं की माझ्यासारखा दुःखी माणूस कोण नाही, ना आई ना वडील. अवस्था फार खराब, फार भयानक. काही चांगलं असावं असं काहीच नाही.
त्यानं पाहिलं. तो म्हणाला, बेसुंदीपणानं मेलेले त्यानं तुमच्या आणि मला त्याचबरोबर जिवंत केलं. त्यावेळेस मी विचार करतो, काय माझी अवस्था आहे, काय मला इथं जन्माला घातलेलं आहे, देवाचा काय उद्देश आहे माझ्या संदर्भात. अरे काय देव करणार आहे की नाही करणार आहे काय माझविषयी. आणि त्या देवबापानं त्या अवस्थेतून बाहेर काढलं. उद्देश तेव्हापासून तोच होता की आता मी ख्रिस्तासाठी काय करू, काय करू शकतो मी ख्रिस्तासाठी, ख्रिस्ताबद्दल मी काय करावं. फार आवश्यक आहे प्रियांनो. वचन म्हणते की त्यानं केलेलं आहे जे तुम्ही आपल्या अपराधांनी व आपल्या देव स्वभावाच्या बेसुंदीपणानं मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याचबरोबर जिवंत केले आणि आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या सर्व अपराधांची क्षमा झाली. कुठले अपराध? अहो, जे आपण आपल्या आदामापासून होते ते सर्व अपराधांनी त्याला आपल्याला क्षमा केली. आपला प्रवेश त्यानं केला. तो काय म्हणत आहे बघा, जुना करार तो काढतो. तो म्हणतो, आपल्या विरुद्ध असलेला जो विधींचा दस्तावेज, म्हणजे बघितलं का, जो आपल्या विरुद्ध होता, जो विधींचा दस्तावेज होता, म्हणजे सगळे विधी जुन्या करारामध्ये, सगळे नियम जुन्या करारातील, सगळे विधी. आपण जर जुन्या करारात पाहतो की ते विधींकडे आपण ज्यावेळेस गेलो तर आपल्याला किती अवघड वाटतं. अशी विधी होती ते, हे असंच कापायला पाहिजे, हे असंच जायला पाहिजे, हा थोडं इकडं तिकडं नाही करायचं. जे बांधकाम आहे मंदिराचं ते असंच असतं, हो असंच असतं. पावलं कशी टाकायची बाबा, अशीच टाकायची. अरे, आणि मग जर परमेश्वराच्या त्या वेदीच्या जवळ जायचं तर जाऊ शकतो का आपण? हा, जायचं असेल तर तुम्हाला याजकाला सांगावं लागेल. अरे, मग प्रार्थना कोणी करायची? अरे, प्रार्थना याजकानंच करायची. आणि मग तो कशी करणार? अशी करणार. आणि तुला काय करायचंय? मला असंच उभं राहायचंय या ठिकाणी, मी ह्याच्या पुढे जाऊ शकतो का? अरे नाही जाऊ शकत. कारण का? विधी आणि नियम आहेत. अरे, मग देवाकडे जायचं तर एवढे नियम आहेत? हो, खूप सारे नियम आहेत. दस्तावेज आहे. शास्त्री आणि पुरुषांकडे येत असताना तिथपर्यंत ह्या नियमांमध्ये अजून भर पडली, ह्या नियमांमध्ये वाढ होत गेली. शब्दाचा नियम, अरे पाळायला पाहिजे. शब्दाचा नियम काय? अरे काही काम नाही करायचं तू. मग काय करायचं? शांत राहायचं. अरे हो काय? हो, मला शांत राहायचं. दशांश द्यायलाच पाहिजे. तू पैसा तू द्यायलाच पाहिजे. कसा ठेवू शकतो स्वतःकडे? 10वा भाग तुला दिला पाहिजे. अरे नियम, ह्याच्यामध्ये भर पडत गेली. हो बापरे, सर्व विधी वाढत गेले. ते विधी इथपर्यंत आले की जर एखादा शिंपी आहे जो आपली शिवत आहे आणि जर शब्दाचा ठोका वागला तो आपली सुई थांबवायचा. येशू ख्रिस्त त्याच्या संदर्भात म्हणतो की जर आपला जर बैल किंवा बकरी जर जी आपली विहिरीत पडली, तिला कोण शब्दाची सुई काढणार नाही का बाबा बाहेर? असं होईल का? विधी आणि नियम वाढत गेले. पण तुम्हाला माहित आहे ह्याचा परिणाम काय झाला? येशू ख्रिस्तानं आपल्यावर कृपा केली आणि आपल्यावर कृपा करून त्यानं आपल्याला ह्या सर्व विधींमधून बाहेर काढलं अँड वी बिकेम कॅज्युअल. मग काय, आरामात सगळं. वी बिकेम व्हेरी कॅज्युअल अबाउट एव्हरीथिंग. आपण हलक्यात घेऊ लागलो. मग त्याच्या सहभागितेला हलक्यात घेऊ लागलो. त्यानं केलेल्या कृपेला आपण हलक्यात घेऊ लागलो. वी डोंट व्हॅल्यू मच ना, एकदम हलक्यात. होतंय ना सगळं, आरामात करू शकतो ना आपण. हो, द्यायचं आहे काय? थोडं दिलं तर चालतं, जास्त काय गरज नाही. चर्चला गेलं तर चालतं, नाही गेलं तर चालतं. काय ते सहभागितेच एवढं आहे. काय करायची नाही करायची, हलक्यात घेऊ. बायबल वाचायचं नाही वाचायचं, एकदा वाचलं तर काय होतं, हलक्यात घेऊ. आपण कृपेलाच हलक्यात घ्यायला लागलो. अँड दॅट्स व्हेरी बॅड. फार गंभीर आहे. मी तुम्हाला परत सांगतो, तिथंपर्यंत येशू ख्रिस्तानं प्राण दिला नव्हता बरं का, तरी पण नियम एकदम जबरदस्त होते. इथं काय झालेलं आहे माहिती आहे का? ख्रिस्तानं स्वतःचा प्राण दिलाय आणि तुम्हाला ह्या विधीतून आणि नियमातून बाहेर काढलंय. तुम्ही आणि मी किती मोठ्या प्रमाणात जबाबदेही आहोत.
आणि म्हणून ज्या वेळेस हानेल आणि सफिराकडे आपण जातो आणि आपल्याला फक्त एक दिसण्यासाठी, दाखवण्यासाठी मंडळीला केलंय की मी असंही करू शकतो, काय करू शकतो. त्यांनी काय केलं, अहो जे विकलं ते सगळं आणून ठेवलं बरं का, पण त्यातला थोडका भाग स्वतःकडे ठेवला. मी तुम्हाला सांगतो 90% आणून दिलंय, 10% स्वतःकडे ठेवलंय. म्हणजे दॅट काइंड ऑफ सिच्युएशन. उलट केलंय बरं का इथं त्यांनी. पण तुम्हाला माहिती आहे याचा परिणाम काय? हार्ट, हृदय, आणि हृदयाशी कनेक्टेड आहे. नवीन जन्म हा कृतींवर निर्भर नाही आहे, हृदयाशी कनेक्टेड आहे. आणि हे इम्पॉर्टंट आहे की तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे, तुमचं हृदय कोणत्या बाजूला कल करत आहे. तुमचा नवीन जन्म झालाय, हो आमचा नवीन जन्म झालाय. तुम्ही विधींमध्ये अडकलेले आहात का? नाही, आम्ही विधींमध्ये नाही, आम्ही नियमांमध्ये नाही. तुमची सुंता झाली आहे का? अंतःकरणाची सुंता झालेली आहे, हृदयाची सुंता झालेली आहे, नवीन जन्म झालेला आहे. नवीन जन्म जर झालेला आहे तर तुम्ही आणि मी नवीन जन्मात वागणूक करणारे असणं आवश्यक आहे. आणि तिथं आपला प्रॉब्लेम होत आहे. आपण व्हॅल्यू करत नाही त्याच्या कृपेला. ज्यानं ते सर्व विधी, दस्तावेज वधस्तंभाला खिळून रद्द केले, त्यानं आपला प्राण दिला, त्याला व्हॅल्यू करत नाही, हलक्यात घेतो. बर, तुम्ही बघा काय लिहिलंय. आपल्या विरुद्ध असलेला जो विधींचा दस्तावेज आपल्याला प्रतिकूल होता तो त्यानं खोडला व वधस्तंभाला खिळून रद्द केला. त्यानं रद्द करून टाकलं वधस्तंभाला. ही त्याची कृपा त्यानं आपल्यावर केली. आणि जर तो नियम असते तर अशक्य होतं प्रभूकडे जाणं. कारण नियम दर्शवतात की तो किती पवित्र आहे, आणि त्या पवित्रतेकडे जाणं शक्य आहे? बिलकुल नाही. कोण जाऊ शकेल त्याच्या पवित्रतेकडे? कोण सुद्धा नाही, एकही नाही. आणि म्हणून त्याचा एकुलता एक पुत्र म्हणतो मी ते कार्य तुमच्यासाठी करतो. आणि त्याने ते केलं आणि विधींचा सर्व दस्तावेज खोडून टाकला. वचन म्हणतात त्याने सत्ताधीश अधिकाऱ्यास नडून त्याच विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्याने त्याचे उघड उघड प्रदर्शन केले. त्यानं वधस्तंभावर जयघोष केला. सर्व सत्ताधीश अधिकाऱ्यांना नाडून, म्हणजे त्यानं त्या ठिकाणी जो सैतान आहे, जे अधिकार आहे, त्यांना नडून वधस्तंभावर जयघोष केला. वधस्तंभ म्लानमुक्त चिन्ह नाही बर का. तो तण पाडून दुःख झालं त्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला. नाही, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त जयोत्सव करतो वधस्तंभावर. वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त जो सेनापती आहे तो जयोत्सव करतो. फार आवश्यक आहे. त्यानं पाप, मृत्यू, नरक सगळे शत्रू पराभूत झाले. सैतानाचा पूर्ण पराभव त्या ठिकाणी झाला. ज्यानं तुम्हाला त्या सैतानाच्या अधिपत्यापासून, त्या अधिकारापासून तुम्हाला आणि मला त्यानं बाहेर काढलं. संत पौल जसं म्हणतो इफिसच्या पत्रामध्ये की तुम्ही त्या अंधकारामध्ये जगत होता, त्या अधिपतीच्या अधिपत्याखाली होता, त्याच्या इच्छेप्रमाणे जगत होता. अशा परिस्थितीत तुम्ही मृत असताना त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तिथून तुम्हाला बाहेर काढले. हो, त्यानं तिथून बाहेर काढलं. कोण होतं बरं मी? शिवीगाळ करणारा, अयोग्य, घाणेरडा, वाईट, लोकांनी माझ्याकडे बघितलं तर माना डोलवणारा. अरे इतका गलिच्छ, वागणूक कसली भयंकर. जर कोणी काउंट करायचं तर ह्याला काउंट करायचं असं व्यक्तिमत्व असणारा, जगाच्या दृष्टिकोनात मग छित्व असणारा. प्रभू म्हणतो मी तुझ्यावर कृपा केली आणि तुला तिथून मी बाहेर काढलं. ती आपली अवस्थेतून त्यानं तुम्हाला आणि मला बाहेर काढलं. तुम्ही आता स्वतःचे उरले नाही, तुम्ही त्याचे आहात. त्या ठिकाणी मी मृत, मेलेला, स्वतःला वाचवू शकत नाही अशा अवस्थेमधला प्रभूने तिथून तुम्हाला बाहेर काढलं. जर तिथून तुम्हाला बाहेर काढलं, तुम्ही त्याचे आहात. जर तुम्ही त्याचे आहात तर त्याच्या संदर्भात कृतज्ञ असा. त्यानं केलेल्या तारणा संदर्भात, त्यानं केलेल्या पाचारणा संदर्भात कृतज्ञ असा. कारण तुमची आणि माझी लायकी ती नव्हती. आणि मी हे बोलत आहे, तुम्ही या ठिकाणी प्रत्येक जण जे बसलेले आहात, तुमचं तारण झालेलं आहे. तुम्ही हे मान्य करणार की तुमची ती अवस्था नाही.
तुम्ही या ठिकाणी बसावं ही तुमची लायकी नाही, तशी माझी लायकी नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताने ते तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं आहे. जर ते केलेलं आहे तर तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ असायला पाहिजे, तुम्ही त्याला थँकफुल असायला पाहिजे. आणि जर थँकफुल आहात तुमच्या कृतीमध्ये दिसायला पाहिजे. फक्त तोंडाच्या वाफा नको आहेत, ते थँकफुलनेस तुमच्या कृतीत दिसायला पाहिजे. कारण का आपण पाहतो संता आंतरिक घडलेली घटना आहे त्याची बाह्य कृती होती. बाप्तिस्मा आंतरिक घडलेल्या गोष्टीची बाह्य कृती होती. तुमचं तारण झालेलं आहे, तुम्ही ख्रिस्ताचे आहात, तुम्ही तारलेले आहात. प्रभू येशू ख्रिस्तानं तुमचे अपराध, तुमची पातकं, विधींचे सर्व दस्तावेज वधस्तंभाला खेळून रद्द केले. तुम्ही नवी उत्पत्ती आहात. हो प्रभू आम्ही आहे, तुमच्या कृतीत दिसायला पाहिजे. आणि ज्यावेळेस मी पाहतो तुमच्या निवडीत मला दिसत नाही, अडचण वाटते. ज्यावेळेस पाहतो कळत नाही, ज्यावेळेस जगामध्ये निर्णय घ्यायचे समजत नाही, ज्यावेळेस निवडीची प्रक्रिया आहे ते कळत नाही. का बरं असं? अडचण आहे. प्रियानो, स्वतःला चाच पडून बघा, नाहीतर मी तुम्हाला सांगितलं उलटा करेल, खालून मिरचीची पूड लावेल आणि तुम्हाला कसं सरळ करायचं त्याला माहित आहे. त्याला माहित आहे एक्झॅक्टली तुम्हाला कुठं दाबायचं आहे. आणि जर तुम्ही तारलेले आहात तो तुम्हाला सोडणार नाही बरं का. जर तुमचं तारण झालं नसेल तर तुम्ही खूप सुंदर ह्या जगात जगू शकाल. पण जर तुमचं तारण झालंय, प्रभूने तुम्हाला निवडलंय, प्रभूने तुम्हाला वेगळं केलंय, तो तुम्हाला सोडणार नाही. जर तुम्ही कृतज्ञ आहात तर ती खूप चांगली गोष्ट आहे. जर कृतज्ञ नाही तर त्याला ठाऊक आहे तुम्हाला सरळ कसं करायचं. त्यामुळे लवकर पश्चाताप करा, प्रभूकडे या, कारण ते आवश्यक आहे. सगळ्यांचं तारण नाही झालं, सगळ्यांचीच निवड नाही झाली, देवबाप काही जणांची निवड करतो त्याच्या गौरवासाठी. देवबापाला जर हवं असतं त्यानं सगळ्यांची निवड केली असती, केवळ इस्रायलाची नाही. तो म्हणतो मी इस्रायला करवी संपूर्ण राष्ट्रांना कळू देईन की मी कोण आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता, तुम्ही ज्या ठिकाणी आहात, कदाचित एखाद्या गावातले तुम्ही आहात, कदाचित तुम्ही या चेंबूरमधले आहात, तिलकनगरमधले आहात, सगळ्यांची निवड नाही झाली, ही वादवाद. तुमची झालेली आहे कशाबद्दल? तुमच्याकरवी इतरांना कळावं. लक्षात घ्या बरं का, कळावं, तारण व्हावं नाही, कळावं की तो कोण आहे. तुमच्या जीवनातून तो कोण आहे ना हे दिसावं. And that's our goal. म्हणून त्यानं काय केलं? त्यानं पुढाकार घेतला. त्यानं सर्व विधीचे दस्तावेज, नियम वधस्तंभाला खेळून रद्द केले. ही तुम्ही केलं का? नाही, तुमच्यामध्ये क्षमता नाही, मायामध्ये क्षमता नाही. त्यानं केलं, कारण त्याला ठाऊक होता आपण सक्षम नाही. त्यानं पुढाकार घेतला, त्यानं केलं, त्याचं गौरव आहे. आपण आता कृतज्ञ असायला पाहिजे. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेवा, मी या वेळेला या चरणाजवळ येतो, तुझे आभार मानतो की आम्हाला तुझ्या कृपेत देवा तू राखलंस. पुन्हा एकदा देवापा तू आम्हाला आठवण करून दिलीस की प्रभू आम्हाला किती महत्वपूर्ण आहे ख्रिस्तामध्ये चालणं, आमचा वॉक ख्रिस्तामध्ये असणं. आम्हाला किती महत्वाचं आहे की ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये चालतो तर खोट्या शिकवणी आहेत, त्या खोट्या शिकवणी येत आहेत, आम्हाला खोटं शिकवत आहेत, मानवी संप्रदायाकडे घेऊन जात आहेत, माणसांच्या गोष्टींकडे घेऊन जात आहेत, देहाच्या गोष्टींकडे घेऊन जात आहेत, तिथं आम्हाला अडकवत आहेत. जे जगाचं आहे ते आम्हाला देत आहेत, येशू ख्रिस्ताच्या नावातच देत आहेत. आणि देवापा पुष्कळ मंडळीतील लोक, अनेक ख्रिस्ती म्हणणारे लोक या शिकवणींमध्ये सापडलेले आहेत. मानवाच्या संप्रदायाप्रमाणे असणारी शिकवण आहे. मनुष्याला जे आवडतं ते देण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रभू तुझं वचन आम्हाला म्हणतं की अशा शिकवणींपासून सावध असा, जे तुम्हाला परत जगात घेऊन जात आहेत, जगाच्या गोष्टींकडे घेऊन जात आहेत. सावध असा. प्रभुदेव बापा आमच्यावर कृपा कर, आमच्यावर कृपा कर की त्या आम्ही ख्रिस्ताला परिपूर्णपणे ओळखावं. ज्यानं आमचं तारण केलं,
ज्यानं आमची आत्मिक सुंदता केली, ज्यानं आमचं आध्यात्मिक हृदय परिवर्तन केलं, जो आम्हाला ह्या जगातून बाहेर काढतो, ज्यानं स्वतःची ती कृती केली, ज्यानं आम्हाला पापमय जीवनातून आम्हाला त्यानं सार्वकालिक जीवनासाठी उभं केलं. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की आम्हाला अशा अद्भुत ख्रिस्ताची तू ओळख करून दिलीस, जो आम्हाला ह्या जगामध्ये गुंतवायला नाही सांगत, तो आम्हाला ह्या जगातून बाहेर येण्यासाठी उत्तेजन देतो. प्रभू येशू ख्रिस्तानं जो वधस्तंभावर जयोत्सव केला, त्याच्या जयोत्सवामध्ये सहभागी होणारे लोक देवा तू आम्हाला बनव. आमचा आनंद त्या जयोत्सवामध्ये असावा, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभामध्ये आमचा आनंद असावा. प्रभू, असा फोकस आमचा असावा, आम्ही त्यापासून कधी हटू नये. देवापा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण ख्रिस्तात जिवंत होणं म्हणजे काय तर जुना मनुष्य वधस्तंभाला खेळून टाकणं. आणि प्रभू, आज आम्ही सर्वजण एकत्रित तुझ्या चरणात मिळतो आणि विनंती करतो की हा जो जुना मनुष्य आहे तो देवा वधस्तंभाला खेळून नवीन निर्मितीमध्ये देवा आम्ही जीवन जगावं आणि ख्रिस्ताची जी विजयी मिरवणूक आहे त्याच्यामध्ये आम्ही सहभागी व्हावं, जयोत्सवामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद देतो प्रभू ह्या तुझ्या कृपेसाठी, ह्या वचनासाठी, पुन्हा एकदा केलेल्या आठवणीसाठी की आम्ही ह्या जगाचे नाही. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तो